धम्मबंधुनी भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण गेल्या 2 वर्षांपासून अध्ययन करीत आहोत आणि यातल्या अत्यंतिक महत्त्वाच्या अशा एका भागापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तो विषय आहे कर्म. म्हटलं तर जगामध्ये सर्वात अधिक संभ्रम असणारा हा विषय आहे. बाबासाहेबांनी पहिल्याच वाक्यात ते नमूद केलेलं आहे, बुद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बुद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. ते मागच्या प्रकरणात आलेलं आहे. आपलं कर्म हे नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असं मागे म्हटलेलं होतं. आज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बुद्ध धर्म अथवा ब्राह्मणी धर्म व हिंदू धर्म एकच आहेत. बुद्ध धर्म आणि ब्राह्मणी किंवा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू आज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत असतात की बुद्ध धर्म आणि ब्राह्मणी किंवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीनं चालवलेल्या अपप्रचाराला या 2 धर्मातील कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेचे सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणं ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. तर ही बाबासाहेबांनी या बाबतीमध्ये केलेली प्रस्तावना आहे. आणि कर्मसिद्धांतामुळं हिंदू धर्म आणि बुद्ध धर्म याचं बेमालूम संमिश्रण झालं आणि आजही त्या विषयावरती मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम फैलावलेला आहे. हिंदू धर्माचं सर्वश्रेष्ठ तत्त्व शिकवण म्हणून गीतेमधला एक श्लोक मानला जातो. आपल्याला तो माहीत असतो सर्वांना. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्तो कर्मणी. याचा अर्थ असा आहे की तुझं नियत कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. नियत कर्म करण्याचा अधिकार आहे. नियत शब्दातला फार महत्त्वाचा. पण कर्मफलावरती तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असं कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त राहू नकोस. ही याची मुख्य शिकवण आहे. आणि गीतेमधला हा सर्वात श्रेष्ठ असा श्लोक मानला जातो. आणि हिंदू धर्मानं किंवा ब्राह्मणी धर्मानं किती उच्च तत्त्वज्ञान शिकवलेलं आहे असं सगळीकडे सांगितलं जातं. सर्वात चुकीचा अर्थ देणारा हा श्लोक आहे. आणि ही कर्म ह्या मूळ शब्दापासून अर्थापासून पूर्णपणे दुरावलेला आहे.
हे हेतुपुरस्सर केलेलं आहे. याचं कारण असं की बुद्धानं शिकवलेले कर्म हे कुठेतरी ब्राह्मणी कर्म सिद्धांतामध्ये मिसळून त्याचा गैरअर्थ लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. माणसाला अत्यंत बेजबाबदार करणारा हा कर्मसिद्धांत आहे. त्याच्यावरती आपण पुढे थोडंसं बघूया. याचं कारण असं आहे की हा कर्मसिद्धांत सांगताना गीतेमधल्या दुसऱ्या श्लोकाचा आधार घ्यावा लागतो आणि तो 4थ्या अध्यायामध्ये आलेला श्लोक आहे. आणि त्यामध्ये ईश्वरानं स्वतः त्या परमेश्वरानं असं जाहीर केलेलं आहे की या भारतामध्ये जी चातुर्वर्ण्य आहेत ते मी स्वतः निर्माण केलेले आहेत आणि माणसाचे जे नैसर्गिक गुण आहेत त्याप्रमाणे ते निर्माण केलेले आहेत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्याची निर्मिती मी माणसाच्या स्वाभाविक गुणकर्मानुसार केलेली आहे. तस्य कर्तारपि माम. मी त्याचा कर्ता आहे, निर्माता आहे. विद्य कतारम अव्ययम. परंतु मी अव्यक्त असल्यामुळं, अव्ययम म्हणजे अव्यक्त, मला कुठला आकार नाही, काही नाही की मी व्यक्त होऊ शकत नाही, अदृश्य वगैरे वगैरे आहे. मी अव्यक्त असल्यामुळं मी ते चातुर्वर्ण्य निर्माण केलं आहेत असंही तू समजू नकोस. म्हणजे किती मोठी चालाकी आहे पहा त्याच्यामध्ये की मी निर्माण केलं, पण मी निर्माण केलं असं समजू नकोस. अशा दोन्ही गोष्टी ह्या वाक्यामध्ये सांगितल्या. कारण काय? मी अव्यक्त आहे, ईश्वर प्रगट होत नाही, तर मी प्रगट न होणार असल्यामुळं मीच ते निर्माण केलं असं काही तू समजण्याची गरज नाही. काही विरोधाभास आहे ना, काही चालाकी आहे ना त्याच्यामध्ये. ईश्वरच आहे तर मी अधिकारण निर्माण केलं, मी व्यक्त असो नाही तर अव्यक्त असो, दिसणारं असो नाही तर न दिसणारं असो, मीच निर्माण केलेलं आहे असं ठामपणे सांगायला कोणती अडचण आहे? काही अडचण आहे का? काही सत्य सत्य आहे. मग ईश्वर जर सत्य आणि सत्य सांगत असेल तर ईश्वरानं तीच भाषा वापरली पाहिजे ना. पण इथे एका वाक्यामध्ये एवढा गोंधळ करून टाकलेला आहे. विद्य कर्तारम अव्ययम, की मी जरी त्याचा निर्माता असलो तरी अव्यक्त असल्यामुळं तू मला निर्माता समजू नकोस. गंमत जम्मत आहे. सारी गीता अशी लबाडी करणारी आहे. आता त्याच्यावरती काही आपली प्रवचनं नाही, कधी जमलं तर आपण गीतेवरती सुद्धा प्रवचनं ठेवायला मागे पुढे पाहणार नाही. पण मग काय वातावरण निर्माण होईल ते काही सांगता यायचं नाही. याच्या उलट बुद्धानं मांडलेला ब्राह्मणी कर्म सिद्धांतामधली ही महत्त्वाची गोष्ट आहे की तू कर्म करायचं तेवढा तुला अधिकार आहे, त्याच्या फळाची अपेक्षा बाळगायची नाही, ते फळ मिळवण्याचा त्याची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाही. खरंच असं घडतं का? असं घडणं शक्य आहे का? आपणही व्यवहारामध्ये वावरत असताना जाणून बुजून काही गोष्टी करतो. मनुष्य जे करतो, मनुष्य जसा वागतो, ज्याप्रमाणे आपली अवस्था किंवा आपलं अंतरंग प्रगट करतो, व्यक्त करतो कर्माच्या माध्यमातून, त्याला कर्म म्हटलं जातं. थोडक्यामध्ये मनुष्य जे करतो ते कर्म. शरीरानं करतो तो म्हणून शारीरिक कर्म, वाचन बोलण्याचं काम करतो म्हणून ते वाचिक कर्म, आणि मनानं विचार करतो म्हणून ते मानसिक कर्म. त्यामुळे कर्माचे असे 3 भाग आहे. म्हणजे शरीरानं केली जाणारी कृती शारीरिक कर्म, वाचनं केली जाणारी कृती वाचिक कर्म, आणि मनानं केली जाणारी कृती हे मानसिक कर्म. म्हणून आपण विचार करतो ते सुद्धा कर्म असतं, आणि तेही पक्कं कर्म असतं, ते काही वरवरचं कर्म नसतं. त्या पातळीवरती त्याचे जे परिणाम होतात ते होतातच. उदाहरणार्थ, आपल्याला राग आला, कुठून सुरुवात होतो?
राग अगोदर हातापायाला येतो का? राग अगोदर तोंडाला येतो का? राग कुठे तर मनात निर्माण होतो. ही तर गोष्ट खरी आहे. मनात निर्माण झाल्यावरती मग जसं आपल्याला मेंदूचं कार्य माहीत आहे, मेंदू हुकूम सोडतो, वाचेला हुकूम सोडतो बोलण्याचा. पण बोलायचं कसं? त्या रागाच्या भरात. शरीराला हुकूम सोडतो करण्याचा. मग हातपायाने काय करायचं? त्या रागाच्या भरात जे करण्यासारखं आहे ते करायचं. ही माणसाची कर्म करण्याची पद्धत आहे ना. म्हणजे शेवटी मन हे प्रधान आहे, आणि मनामध्ये ते आलं की त्याप्रमाणे मनुष्य प्रत्यक्ष वागतो, प्रत्यक्ष कृती करतो. त्याला कर्म म्हटलेलं आहे. आता इथे गीतेमध्ये काय म्हटलं आहे? कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. आता अधिकाराचा प्रश्न कसा आहे? ते मुळात होतच ना. माझ्या मनात राग येवो हा माझा अधिकार आहे, राग आणण्याचा, असं काही होय का? माझ्या मनात राग येऊ अधिकार आहे माझा, राग आणण्याचा मनामध्ये, असं काही माणसाच्या हातात आहे का? नाही ना. तो यायचा तो येतो, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण होतो. काय अधिकार आहे त्याच्यावर तुझा? काहीच अधिकार नाही. ही तर गोष्ट करूया. मग त्यातून निर्माण झालेल्या फळाचा सुद्धा तो अधिकार बाळगता का म्हणे? राग तुम्हाला येतो, तुम्ही कोणाच्या तरी तोंडामध्ये मारता, ठीक आहे. आणि तुम्ही जर अशी आशा बाळगली की मी जरी कोणाच्या तोंडात मारलेली असली तरी त्यानं माझ्या तोंडात मारण्याचं फळ मला नको आहे. हे शक्य आहे? हे व्यवहारात शक्य आहे का? मी दुसऱ्याचं वाईट केलं, जाणून म्हणतो, मला माहिती आहे केलं वाईट म्हणून, परंतु माझं वाईट व्हावं अशी माझी आशा नाही, अपेक्षा नाही मला. त्या कर्माचं फळ मला तसं मिळायला नको, वाईट मिळायला नको. शक्य आहे का हे? हे शक्यच नाही. सृष्टीच्या नियमाच्या विरोधात आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? गीतेनं ही पहिली थाप मारलेली आहे पाहिजे. कर्माची अपेक्षा म्हणजे कर्मफळाची अपेक्षा बाळगू नकोस. कर्मफळ, त्या केलेल्या कर्माचा परिणाम माणसाला रोखताही येत नाही, टाळताही येत नाही. तो झाल्याशिवाय राहत नाही. हे सत्य आहे आपल्या जीवनातलं. प्रत्यक्ष अनुभव असाच आहे ना, की आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला आवडो नाही तर नवडो, तो टळतच नाही. तुम्हाला नकोय म्हणता येत नाही. कोणाचा अपमान केला काय परिणाम होतो आपल्याला माहीत आहे. तो मनुष्य रागवणार आहे, तो आपला वैरी होणार आहे, तो आपलं काहीतरी वाईटच करणार आहे. मग त्यानं तसं करू नये, मला तशी अपेक्षा नाही असं म्हणून चालेल का? तुमची अपेक्षा नसो, जे त्याच्याकडून व्हायचं आहे ते टळेल का? ते थांबवता येईल का? शक्य नाही. म्हणून गीतेचा सर्वात श्रेष्ठ श्लोक इतका बनवाबनवी करणारा आहे, ते लक्षात घ्या. काही लक्षात येतं? इतकी बनवाबनवी करणारा आहे. आणि का बनवाबनवी केली? तर आपण जे आता बघितलं की राग येण्यासारखं वागलं तर राग येणारच, तो निर्माण होणारच, तो आपल्याला टाळता येत नाही. हे स्वाभाविक, नॅचरल, नैसर्गिक असं सत्य आहे. आणि हे सत्य बुद्धानं सांगितलं. बुद्धानं कोणती भाषा वापरली? ही भाषा वापरली. बुद्धाच्या शब्दात आपण बघूया. कम्मना वत्तती लोको कम्मना वत्तती पजा, कम्म निबंधाना सत्ता रससानी वयायते. सर्व लोक, जगत हे कर्मानं प्रवर्तित होत असतं, कर्मामुळं चालत असतं. कम्मना वत्तती पजा, प्रजा, मनुष्य हा कर्मानुसारच वाटचाल करत असतो किंवा कर्मानं जगत असतो, कर्म करून जगत असतो. कर्म केल्याशिवाय, हालचाल केल्याशिवाय त्याला जगता येत नाही. कम्म निबंधना सत्ता, म्हणून कर्मानं हा प्रत्येक मनुष्य असा बांधला गेलेला आहे. कशा प्रकारे? रथस्सानीव यायते.
रथाचं चाक असतं, चाक त्या आसावरती फिरत असतं, आणि म्हणतात त्याला किंवा आस म्हणतात, बरोबर आहे ना. चाक कशावरती फिरतं, त्याला आस म्हणतात. त्या आणीवरती फिरत असतं. त्यामुळं त्या आणीवरती फिरणाऱ्या चाकाप्रमाणे मनुष्य आपला कर्माच्या त्या आणीवरती फिरत असतो, म्हणजे सर्व प्रकारची हालचाल करत असतो. त्याला त्यापासून सुटका नाही. त्याला आवडो नाही तर नावडो, कर्म होणार, त्याचा परिणाम होणार, कर्म होणार, त्याचा परिणाम होणार, त्याच्यामध्ये काही सुटका येत नाही. म्हणून बुद्धानं जे सत्य सांगितलं ते सत्य गीतेनं असं पलटवून टाकलं. काही लक्षात येतं आपल्याला. म्हणून ही गीतेची सर्वश्रेष्ठ शिकवण नाही, ती माणसाला मूर्ख बनवणारी शिकवण आहे. आणि आजही हिंदू या गीतेमधल्या श्लोकाला सर्वात श्रेष्ठ श्लोक मानतात, सर्वात श्रेष्ठ शिकवण मानतात. बुद्धानं पुढे काय म्हटलेलं आहे पहा. मनुष्य घडतो आपलं कर्म करून. ज्याप्रमाणे तो आचरण करेल त्याचा परिणाम होईल. तो परिणाम म्हणजे त्याची जडणघडण असते. तो जो काही होतो ते त्या कर्म करण्यामधून होतो. म्हणजे त्याच्या कर्म करण्याचा जो परिणाम होतो त्या परिणामांचा तो बनतो. काही लक्षात आपल्या, परिणामांचा तो बनतो आणि याच्यामध्ये कुठली चूक होत नाही. म्हणून वासिष्ठ सूत्रामध्ये बुद्धानं म्हटलेलं आहे, जो तप करतो, तपेनं म्हणजे प्रयत्न करतो, ब्रह्मचर्येनं ब्रह्मचर्याचं पालन करतो. म्हणजे पाली भाषेमध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये ब्रह्मचर्य याचा अर्थ काय केलेला आहे, धम्माचं पालन. त्याचा लैंगिकतेशी संबंध नाही, हे जरा जाता जाता लक्षात ठेवायचं. ब्रह्मचर्या बुद्ध धर्मामध्ये शब्दप्रयोग केलेला आहे. त्याचा अर्थ आहे धम्माप्रमाणे कर्म करीत जगणं, धम्माप्रमाणे वागणं. जो मनुष्य धम्माप्रमाणे वागतो तो ब्रह्मचर्याचं पालन करतो असं म्हटलं जातं. म्हणजे त्यानं लैंगिक आचरण करू नये असा त्याचा अर्थ मुळीच नाही. हे थोडंसं नीट लक्षात घ्यायचं, नाही तर या शब्दांमधलं साम्यसुद्धा आपल्याला मोठं धोक्याचं ठरतं. कारण ब्राह्मणांनी ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थच बदलून टाकलेला आहे. त्यांनी त्या शब्दाचा अर्थ केला आहे लैंगिक आचरण न करणं म्हणजे ब्रह्मचर्य, अविवाहित राहणं म्हणजे ब्रह्मचर्य. हा पूर्णपणे चुकीचा अर्थ आहे. म्हणून प्रयत्न करून, तप करून, धम्माचं आचरण करून, ब्रह्मचर्येनं, संयमेनं संयम बाळगून, दमेनं स्वतःचं दमन करून, म्हणजे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या दडपून टाकून, दमन करून, दमेनच एतेन ब्राह्मणो होती. असं जेव्हा मनुष्य वागतो तेव्हा तो ब्राह्मण होतो, म्हणजे ब्रह्मासारखा होतो, श्रेष्ठ होतो. एतम ब्राह्मण उत्तमं, आणि याला उत्तम ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. परंतु ब्राह्मणांनी काय केलं, जन्मानं ब्राह्मण होतो, जन्मानं प्रत्येक गोष्ट होते, जन्मानं त्या त्या जातीचा होतो. मग त्यावरती बुद्धांना कॉमेंट केले आहे, समय्या हेता लोकस्मी, हे तर लोकांमध्ये चाललेले गैरसमज आहेच. नाग गोतम पकपितम, नाव आहे, गोत्र आहे, आपली ती ओळख आहे किंवा आपली जात आहे, ही फक्त कल्पना आहे. पकपितंग फक्त कल्पना आहे, संज्ञा आहे. माणसानं ते नाव निर्माण केलं आणि त्या विशिष्ट गोष्टीला चिकटवलं, त्याची फक्त कल्पना आहे ती. समुच्चा समुदागता, सारेच लोक हे असं करतात. तत्थ तत्थ पकापितं, ती प्रत्येक गोष्ट काल्पनिक आहे, कल्पना मात्र आहे. नाव कल्पना आहे, गोत्र कल्पना आहे, जन्मानं काही ठरलं जातं, जाती कल्पना आहे. कल्पनेपेक्षा दुसरं काहीही नाही. पण असं का माणसं म्हणतात,
तर दीघरत्तम अनुसयितं, कायम तसं लोक करत आलेले आहे, ती परंपरा पडलेली आहे म्हणून. दिठ्ठिगतम अजानतम, तशी दृष्टी झालेली, तशी प्रवृत्ती झालेली आहे, तशी सवय झालेली आहे, म्हणून मनुष्य त्याला म्हणतो आजानंता नो प्रभुवंती जातीया होती ब्राह्मणो. जे अज्ञानी आहेत तेच जन्मानं ब्राह्मण मानतात, जन्मानं काहीतरी ब्राह्मण होतं किंवा कोणीतरी जातीचं होतं असं म्हणतात. जे शहाणे आहेत ते जन्मानं कोणी मनुष्य विशिष्ट जातीचा, विशिष्ट प्रकारचा, विशिष्ट योग्यतेचा होतो असं मुळीच मानत नाही. म्हणून जन्मानं कोणाची योग्यता ठरत नाही. जन्मावरून मनुष्य फक्त प्राणी असतो. पुढे तो जसं कर्म करेल त्या कर्माचा जो जो परिणाम होत जाईल त्या परिणामांना मग त्या माणसाची पहिचान लाभते, त्या परिणामांना त्याची ओळख म्हणून जाणलं जातं. मग जो मनुष्य जो धंदा करेल, जन्माल्याबरोबर धंदा करत नाही तोच धंदा जीवनात करेल याची खात्री नाही, तीच योग्यता त्याच्यामध्ये असंही म्हणता येणार नाही. जन्मना प्राणी फक्त प्राणी आहे. त्याला जसं वातावरण मिळेल, जशी संधी मिळेल, ज्या प्रकारची त्याची इच्छा आकांक्षा असेल त्याप्रमाणे तो शिकेल, तो समजेल, त्याप्रमाणे वागेल. त्या वागण्याचा परिणाम त्याचं कौशल्य वाढण्यामध्ये होईल, त्याची योग्यता वाढण्यामध्ये होईल, त्याचं ज्ञान वाढण्यामध्ये होईल. आणि मग ते ज्ञान त्याच्याजवळ असल्यावरती मनुष्याची ती ओळख ठरते. मग कोणीही म्हणूया की भौतिक पदार्थांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल, त्याला आपण मेकॅनिक म्हणतो. मशीनची दुरुस्ती करेल तो मेकॅनिक म्हणतो. जो भौतिकशास्त्र आहे, विशेषतः गणित असेल याच्याशी संबंधित, तो इंजिनियर बनेल. कोणीही मनुष्याच्या आजाराची, विकाराशी संबंधित असेल त्याच्यामधला तज्ज्ञ बनेल, तो डॉक्टर बनेल. त्यामुळं मनुष्य जे कौशल्य वाढेल आपल्या कर्मामधून, आपल्या करण्यामधून गुणवत्ता वाढेल, त्याचा जो परिणाम होईल. आता एखादा डॉक्टर वैद्यकीय शास्त्र शिकतो, शरीर विज्ञान शिकतो, शरीराचं एकदम कार्य कसं चालतं ते शिकतो, शरीरामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं अवयव रचलेले असतात ते करतो, त्याच्यात कसे कसे बिघाड होतात, काय काय प्रकार कशा कारणामुळं होतात हे जाणतो. मग ते दुरुस्त करण्याचे काही उपाय काय ते शास्त्र जाणलेलं असतं. याची माहिती जशी तो माहिती घेत जातो, ते प्रत्यक्ष करण्याचा प्रयत्न करतो, त्या करण्यामधून त्याचा अनुभव वाढतो, त्याची ती योग्यता वाढते, त्याचं ते ज्ञान वाढतं आणि मग कुठे तो डॉक्टर होतो. हे बरोबर आहे. याशिवाय दुसरा काही उपाय आहे का? जन्मल्याबरोबर त्याला डॉक्टर म्हणण्याची सोय आहे का? नाही ना. मग जन्मल्याबरोबर कोणाला महारमांग म्हणण्याची काय सोय आहे? का लोकांनी ते मानावं? कोणती योग्यता त्याच्यामधून सांगितली जाते? ब्राह्मणांना आपली योग्यता सांगितली, आम्ही पंडित आहोत, ज्ञानी आहोत, लोकांना शिकवणारे शिकणारे आहोत. परंतु असं तर कुठलाही मनुष्य शिकू शकतो ना. आज आपण अनुभवतो सगळीकडे की ही मक्तेदारी काही फक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म असलेल्या माणसाजवळ नाही. तोच प्राध्यापक होतो, तोच सह आचार्य होतो, हे शक्य नाही. हा तर आपला अनुभव आहे ना. ज्या माणसाला ती संधी मिळेल ते कर्म करत राहील, त्या कर्मातून त्याचा अनुभव वाढत राहील, तो अनुभव जोपासत जाईल, त्याप्रमाणे तो घडत जाईल. हे विज्ञान आहे. हे बुद्धानं शिकवलं आणि त्याला शह देण्यासाठी, ते पूर्णपणे छाटून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी चातुर्वर्ण्याची कल्पना पुढे मांडली. काही लक्षात आपल्याला? त्याच्या मुळाशीच घाव घातला आणि काय ठरवलं? जन्मानं माणसाची योग्यता ठरवली. तो जन्मानं ब्राह्मण होतो, तो जन्मानं क्षत्रिय होतो, तो जन्मानं वैश्य होतो, तो जन्मानं क्षुद्र होतो. काही लक्षात आलं? माणसाच्या बुद्धीचा भेद केला आणि जे निसर्गसिद्ध तत्व आहे ते उलटं करून टाकलं आणि त्यावरती लोक विश्वास ठेवतात. हे लोकांनी का स्वीकारलं? आजही लोक ते का स्वीकारतात? तर त्याला एक कारण आहे. हे सारं माणसाला पटवलं गेलं, त्यासाठी दोन गोष्टी ब्राह्मणांनी केल्या. नंबर 1ची गोष्ट केली की मनुष्य बुद्धीच्या बळावरती शिकतो, जाणतो, हो,
आणि काहीतरी होतो, घडतो. म्हणून त्याचं शिकण्याचं ते मर्मस्थानच अगोदर बंद करून टाका. म्हणून बहुजनांना शिक्षण नाकारलं. काही लक्षात आपल्याला? शिक्षण नाकारल्यामुळं आपल्या बुद्धीचा आपण चांगला वापर करू शकतो हा अनुभव त्या माणसाजवळ राहिला नाही. ज्या परिस्थितीत जन्मास यायचं तिथेच जगायचं, आईबापान ती परिस्थिती जे काही शिकवेल तेच शिकायचं, त्यामधून जे काही समजेल तेवढं समजायचं आणि मग पुढे आयुष्यभर तसंच जगायचं. म्हणजे त्याचं जीवन कसं झालं? चाकोरीबद्ध झालं. मी काय म्हणतो लक्षात आपलं? चाकोरीबद्ध जीवन झालं. आणि हे चाकोरीबद्ध जीवन तोडण्यासाठी त्याची जी बौद्धिक क्षमता वाढायला पाहिजे ती शिक्षणातून वाढते, ती जाणण्यातून वाढते, ती अनेक गोष्टी समजण्यातून वाढते. साऱ्याच गोष्टी शिकवल्याशिवाय शिकल्याशिवाय समजत नाहीत. ती जी माणसाची बौद्धिक ताकद आहे ती खच्ची केली गेली शिक्षण नाकारून. काही लक्षात येतं? शिक्षण नाकारणं हा मनुष्य जातीवरती माणसानंच केलेला सर्वात भयंकर अन्याय आहे. त्या अन्याय इतका भयंकर दुसरा कोणताही अन्याय नाही. हे पहिलं तत्व. म्हणून ब्राह्मणशाहीनं किती भयंकर गुन्हा केलेला आहे ते थोडंसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आजही ब्राह्मणशाही लोकांनी चांगलं शिक्षण घेऊ नये यासाठी जर धडपडत असेल, त्यासाठी काही कारनामे करत असेल, तर ते मनुष्याच्या जीवनास घातक आहेत. तो मानवतेप्रती केलेला फार मोठा अपराध आहे असं आपण समजलं पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ज्याला शिकण्याची संधी नसेल, तसं पुरेसं वातावरण नसेल, पण तो त्या माणसाचा हक्क मानून त्याला ती संधी दिली पाहिजे, त्याला ते वातावरण दिलं पाहिजे निर्माण करून. काही लक्षात येतं? हे वातावरण निर्माण करून देणं, ही संधी देणं, याला आजच्या संविधानाच्या भाषेमध्ये आरक्षण म्हणतात. काही लक्षात आलं? ह्या आरक्षणाचा यशाशी संबंध नाही, आर्थिक गरिबीशी संबंध नाही. हा संबंध आहे तुम्ही त्या माणसाची कोंडी कुठे केली, तुम्ही त्याला कुठे अडवलत, तुम्ही त्याला कुठे रोकलत, त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून समाजामध्ये जाती व्यवस्था करून जातींना शिकण्यापासून काही करण्यापासून रोखलं गेलेलं आहे, बंधन घातलं गेलेलं आहे. अर्थाशी संबंध नाही त्याचा, पैशाशी संबंध नाही त्याचा, गरिबीशी संबंध नाही त्याचा. याच्या पाठीमागे वेगळी साजिश आहे, वेगळी ही करामत आहे, ज्या योगे त्या माणसाला रोखलेलं आहे. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून जे काही हल्ली प्रचार चालतात ते प्रचार काळायला सुद्धा आपल्याला बरंच डोकं वापरावं लागतं. पण ते डोकं तर शाबूत असलं पाहिजे ना, आणि त्याची जडणघडण तर व्यवस्थित झाली पाहिजे ना. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षणाचा अधिकार धिक्कारला जाणार नाही, नाकारला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक माणसानं संघर्ष केलाच पाहिजे. ब्राह्मणांनी हे शस्त्र वापरून साऱ्या देशाला गुलाम केलं आणि दारिद्र्य, दुःख याच्या त्या नरकामध्ये ढकलून दिलं, असा इतिहास आहे. काही लक्षात येतं आपल्या? म्हणून कर्म ही मोठी भयंकर गोष्ट आहे. आता माणसाला तिथे रोखल्यामुळं, शिक्षणापासून वंचित केल्यामुळं, मग जे ब्राह्मण सांगेल तो ऐकायला लागला, त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागला, तो मान्य करायला लागला. शिकण्याचा अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेतला. रे शिकवणार कोण? आम्ही शिकवणार. जे शिकवतो ते ऐक, तो अधिकार आमचा आहे. तुला अधिकार काय? ऐकण्याचा फक्त. म्हणजे तिथे गुलामगिरी आणली. आणि परत आणखी एक मोठी युक्ती केली. आम्ही नाही सांगत, हा आमचा अधिकार नाही, देवानं निर्माण केलेला आहे. आता तू अस्पृश्य आहेस का? अस्पृश्य देवानं केलं, आमचा काय दोष? आम्ही ब्राह्मण आहोत का? देवानं केलं, आमचा काय दोष? म्हणून त्या माणसाला सगळीकडून त्यांनी गप्पच बसवलं, बोलायची सुद्धा संधी ठेवली नाही, आपला अनुभव प्रत्यक्ष सत्य सांगण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाही. सगळीकडून त्याला गुरफटून टाकलं आणि त्या पद्धतीचा कर्मसिद्धांत त्यांनी मांडला, जो गीतेमध्ये आलेला आहे.
म्हणून गीता हा मनुष्यत्वाच्या दृष्टीनं, माणुसकीच्या दृष्टीनं सर्वात धोकादायक ग्रंथ आहे. गीता हा माणुसकीचा घातक ग्रंथ आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्यातला एक संपूर्ण अध्याय गीतेमधला कर्मवादावरती आहे. कधी कधी मला त्याच्यावरती प्रवचन देण्याची मोठी खुमखुमी येते त्या कर्मवादावरती. आणि हा फालतूपणा त्याच्यामध्ये आहे. एका श्लोकाचे धिंडवडे काढता येतात, चिरफाड करता येतात, आणि किती मूर्खपणा ब्राह्मणाने केलेला आहे तो दाखवता येईल म्हणून. पण आता ते सध्या आपलं तरी काम नाही, म्हणून त्या विषयामध्ये काही पडण्याचं कारण नाही. तर कर्म हा माणसाचा जगण्याचा एकमात्र आधार आहे, आणि ते निसर्ग पद्धतीप्रमाणेच झालं पाहिजे. त्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि ब्राह्मणांनी अशा प्रकारे बुद्धाचा कर्म सिद्धांत घेतला. काय कर्म सिद्धांत घेतला बुद्धाचा? की तुम्ही जी हालचाल करता, जसं वागता, जसं करता, त्याचा परिणाम होतो, हा मूळ सिद्धांत. आणि मग त्या परिणामाला त्यांनी असं उलटं पालटं केलं. परिणाम होतोय खरं, पण सांगितलं काय? त्याची अपेक्षा बाळगू नकोस, तशी अपेक्षा ठेवू नकोस. अरे व्हायचा तो परिणाम होतोच आहे ना, तो टळतच नाही. तो ही होणार आणि तेही होणार नाही. मग तू आशा बाळगणे तर नको बाळग. काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. पण या गीतेच्या श्लोकामध्ये त्यांनी मुद्दाम सांगितलं, तू आशा बाळगू नकोस, तू तशी अपेक्षा बाळगू नकोस. म्हणजे त्याला मूर्ख कळल्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही. आता बुद्धाची भूमिका कशी आहे? तुम्ही कर्म केलं की त्याचा परिणाम होणारच. जसं तुम्ही बीज पेराल त्याच प्रकारचं झाड येणार आहे, हा मूळ सिद्धांत आहे. आणि तुमच्या कर्माचा परिणाम तुम्हाला टाळता येत नाही. हे पहिली मूलभूत शिकवण बुद्धानं दिलेली आहे. माणसानं कसं जगायचं, कसं नाही, हे तपासण्यासाठी, कसोटी लावण्यासाठी बुद्धानं ही मूलभूत शिकवण दिलेली आहे की तुम्ही जे करता त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिले ते परिणाम ओळखा, ते जाणायला, ते समजायला शिका. ते कसे परिणाम होतात त्याची खात्री करून घ्या. ही बुद्धाची पहिली शिकवण आहे. आणि मग तुम्हाला सुखानं जगावंसं वाटतं ना, दुःख नको आहे ना, परंतु आपण जे कर्म करतो त्याच्यामधून परिणाम मात्र दोन्ही होतात. सुखही निर्माण होतं, दुःखही निर्माण होतं. काही ठिकाणी दुर्बलता असते म्हणून सुखदुःख काही होत नाही, परंतु सुखाची निर्मिती त्या कर्मातून होते, दुःखाची निर्मिती त्या कर्मामधून होते. त्यामुळं कर्माशी संबंध तोडता येत नाही. मग जर आपल्याला सुखच हवं असेल तर माणसानं काय केलं पाहिजे? ज्या कर्मामुळं सुख निर्माण होतं त्याचप्रमाणे प्रयत्न केले पाहिजे, त्याला धरून राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. ज्यामधून दुःख निर्माण होतं ते त्यानं टाळलं पाहिजे, म्हणजे दुःख निर्माण होणार नाही. हा जीवनाचा, जगण्याचा सरळ मार्ग आहे. आणि त्याला बुद्धानं 2 शब्द वापरले, कुशल, अकुशल. कुशल कर्म कोणतं? ज्यामधून सुखच निर्माण होतं, आनंद निर्माण होतो, चांगलं निर्माण होतं, ते कुशल कर्म. अकुशल कर्म त्याच्या विरुद्ध. याही दोन्ही शब्दांना दुसरे 2 शब्द वापरलेले आहेत, पाप आणि पुण्य. ब्राह्मणांनी पाप आणि पुण्यही घेतलं त्यांच्या ग्रंथामध्ये, त्याची वाट लावून टाकली. म्हणून गीता हा फार भयंकर ग्रंथ आहे, अतिशय डेंजरस. त्याला धर्मग्रंथ म्हणणं म्हणजे हा वेडेपणाशिवाय दुसरं काहीही नाही. आता हे मी बोलतो गीतेबद्दल कारण गीतेचा मी अभ्यास तितकाच केलेला आहे. कधीकधी गीता माझी तोंडपाठ होते, संस्कृत गीता. त्यामुळं हा विषयात खोलात गेल्यामुळं त्याच्यावरती बोलण्याचा मला माझा पुरता तरी अधिकार आहे. तर बुद्धानं ही कसोटी दिली.
आता त्याचं थोडक्यात प्रात्यक्षिक जर आपल्याला बघायचं म्हटलं, व्यवहारातला प्रत्यक्ष अनुभवच बघूया आपण. आपण शरीरानं हालचाल करतो. आपली प्रत्येक हालचाल काही ना काही परिणाम करते आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे, सृष्टीच्या नियमाप्रमाणे हालचालीतून ज्याला कर्म म्हटलं जातं, कृती म्हटलं जातं, त्या कृतीचा परिणाम होत असतो. कुठलीही कृती परिणामाशिवाय राहत नाही. हा मूळ नियम आहे, ज्याला ॲक्शन्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, की प्रत्येक कृतीला परिणाम असतो. हा विज्ञानाचा नियम आहे. जिथे कर्म घडलं, जिथे कारण घडलं, तिथे परिणाम होणारच. हा विज्ञानाचा नियम आहे. त्याच्या विरुद्ध मनुष्य जाऊ शकत नाही. मग आता आपण शरीराची हालचाल करतो. हालचाल केल्याचा परिणाम काय होतो? माणसाच्या शरीराच्या अनेक हालचालीचा अनेक प्रकारे परिणाम होत असतो. त्याच्या स्वतःवरती होतो आणि त्याच्या सान्निध्यात, संपर्कात असणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती होतो. परिणाम दोन प्रकारे होतात, स्वतःवरती आणि परिस्थितीशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवरती. मग आपण हालचाल करतो सर्व प्रकारची. बाकी आपल्याजवळ कोणी नसेल, आपण एकटेच असू, तर आपल्या शरीरावरती जो काही परिणाम होतो, तो परिणाम कोणता आहे? हालचालीमधून आपली ऊर्जा संपते, वापरली जाते आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ऊर्जा घ्यावी लागते. ही विज्ञानाची भाषा. सोप्या भाषेमध्ये काय? आपण हालचाल करतो, आपली शक्ती कमी होते आणि आपल्याला परत ती शक्ती मिळवावी लागते, म्हणजे खावं लागतं. हे तर बरोबर आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये आपण कुठलं काम करत नाही फार मोठं. ड्युटीवरती जाणं आणि तिथलं काम करणं हा प्रकार नसतो. घरीच असतो ना दिवसभर. मग दिवसभर घरी असूनही मनुष्य कशाला खातो पितो? काय खाण्याची गरज आहे? सुट्टीच आहे ना. शक्य नाही. ते तुमच्या शरीराची सतत हालचाल चालू असते. त्या हालचालीमध्ये तुमच्या मध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती खर्च होत असते आणि तुम्हाला परत परत ऊर्जा घ्यावी लागते. आणि त्याचं साधं उदाहरण दिलं तर पेट्रोलवरती चालणारी गाडी, पेट्रोल संपलं की थांबली. त्याप्रमाणे आपली गाडी चालू राहण्यासाठी आपल्याला ऊर्जा सतत घ्यावी लागते आणि गाडी चालत असते, म्हणजे ऊर्जा खर्च होत असते सतत. हा तर परिणाम स्पष्ट आहे. आता थोडंसं त्याच्या पुढे जाऊ आपण. आपण असा हात हलवला, काय होतं? कोणाच्या समोर असं करून पहा. हात हलवला, विज्ञानाच्या पद्धतीप्रमाणे तिथे जेवढी ऊर्जा खर्च व्हायची तेवढी ऊर्जा खर्च झाली. ठीक आहे, ते घडलं आपोआप, त्याची काही आपल्याला जाणीव नाही. परंतु असा आता आपण कोणाच्या पुढे केलं तर काय होतं? एक तर कर्म झालं आपल्या हातून, त्याच्यावरती आपल्यावरती परिणाम झाला तो आपण बघितला. परंतु असा आपण हात करतो तेव्हा आपल्यावरती दुसरा परिणाम झालेला असतो. डोकं थोडंसं बिघडलेलं असतं, म्हणजे राग आलेलो असतो, त्याचं तापमान वाढलेलं असतं. बरोबर आहे. त्यातला विचार बदललेला असतो, म्हणजे हा परिणाम आपल्यावरती होतो. मग तसा परिणाम झाल्यावरती आपला हात असा होतो. मेंदूचं काम आहे ना, आज्ञा हुकूम. आणि मग असा आपण हात केला की मग परिणाम काय होतो समोरच्या माणसावरती? का काहीच परिणाम होत नाही? आपल्याला 100% माहीत आहे की आपण असा हात केला तर समोरच्या माणसावरती निश्चित परिणाम होणार. तो असा की त्याला राग येणार, त्याला भीती वाटणार, तो बचाव करण्याचा प्रयत्न करणार. हे तर बरोबर आहे. आणि धटिंगणच असेल तर आक्रमणही करेल. दोन शक्यता आहे त्याच्यामध्ये. धटिंगण असेल तर आक्रमण करेल आणि असेल दुबळा तर किमान डिफेन्सिव्ह होईल, आपलं रक्षण करण्याच्या ह्याच्यामध्ये. पण त्याची मानसिकता बिघडली, त्याची हालचाल बिघडली. आता हा परिणाम आपल्याला असा काही परिणाम व्हायला नको असं म्हटल्यानं तो थांबणार आहे का? गीता काय म्हणते? परिणामाची अपेक्षा करू नकोस म्हणून. पण असं होण्यापासून तुम्ही थांबू शकणार आहात का? तुम्ही करा अपेक्षा, नाही तर नका करू. जे होणार ते होणारच आहे. आपण हात उगारला, आपल्यावरती परिणाम झाला, पण आपल्या संपर्कात आलेल्या माणसावरती सुद्धा परिणाम झाला. हे बरोबर आहे. त्याच्या मनात क्रोध निर्माण झाला. हा परिणाम अशा पद्धतीने प्रगट झाला.
हा परिणाम बदलण्याची ताकद सृष्टीमध्ये कोणामध्ये आहे का? तुम्ही देवाची किती प्रार्थना केली, मी कोणावरती हात उघडला तर त्या माणसाला आनंद व्हायला पाहिजे, त्याला दुःख होता कामा नये, त्यानं माझ्यावरती हात उघडता कामा नये, शक्य आहे का? अशी देव नावाची भानगडच नाही ना. आणि बदलू शकत नाही, हे परिवर्तन होऊ शकत नाही. तर हात असा उगारला, दुःख निर्माण झाला. हाच हात आपण कोणाच्या खांद्यावर ठेवला तर, पाठीवर ठेवला तर त्या माणसाला ओझं होतं का? नक्कीच ओझं होत नाही. त्याला बरं वाटतं, त्याला चांगलं वाटतं. म्हणून जेव्हा दोन माणसं भांडत असतात, झगडा करत असतात, तेव्हा त्यांना शांत करणारी माणसं काय करतात? काय करतात? नुसते बोलत राहत नाहीत. पहिलं काम करतील, त्याचा हात पकडतील आणि पाठीवरती हात ठेवतील. न चुकता त्यांनी पाठीवरती हात ठेवणं घडणारच. हा प्रकार आहे. कोणाला समजावताना आपण काय करतो? पाठीचाच वापर करतो. मारण्यासाठी करतो का? थोपटतो. त्यापेक्षा जास्त पलीकडे जात नाही. का? नैसर्गिक परिणाम होतोच. तुमचा तो संपर्क काही वाया जात नाही. त्यामध्ये एक सूदिंग पॉवर आहे, शांत करण्याची शक्ती आहे त्या स्पर्शामध्ये, त्या कृतीमध्ये, आणि तो परिणाम काही तुम्हाला टाळता येत नाही. हे बरोबर आहे. आपला हात दुःख निर्माण करतो, आपला हात सुख निर्माण करतो. हे बरोबर आहे. हा परिणाम कोणाला तरी बदलता येतो का? कुठे बदलता? जिथे जिथे मनुष्य जात आहे तिथे ते असंच घडतं. आपण कोणाचा अपमान केला, कोणाला शिवी दिली तर काय होतं? वाचेची कृती, वाचेचं कर्म, त्या माणसाला क्रोध येतो, राग येतो, तो दुःखी होतो. गोड बोललं, प्रेमानं वागलं तर त्याच्या नेमकं उलटं होतं. त्याला आनंद वाटतो, त्याला सुख वाटतं. त्यामुळे तोंड काही फक्त खाण्याचं काम करत नाही. ते दिवसातून थोडा वेळ, पण जास्तीत जास्त काम तोंडाचं कोणतं आहे? बोलणं. आणि आपण बोलत असताना किती माणसं याची जाणीव ठेवतात की माझ्या बोलण्यातून दुःख निर्माण होतं आहे की सुख निर्माण होतं आहे? किती जागेपणा असतो. आपण बिनधास्त बोलत राहतो, जशी सवय लागली आहे तसं बोलत राहतो. काय बोलतो त्या शब्दाकडे आपलं लक्ष नसतं. आणि अशा प्रकारे एकमेकांना डिवचत, एकमेकांना दुःखी करत, एकमेकांना नाना प्रकारे अनुचित बोलून आपण दुःख निर्माण करत असतो. मानवी समाजामध्ये दुःख होण्याचं हे फार महत्त्वाचं कारण आहे, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून. आणि तिसरी गोष्ट आहे आपल्या विचारातून. ज्याचा द्वेष करतो, ज्याचा राग करतो, त्या माणसाला सांगावं लागत नाही आपण राग करतोय, द्वेष करतो, कळतं. तुमची बॉडी लँग्वेज सांगते ते. तुमच्या सान्निध्यात आल्यावरती तुमचे व्हायब्रेशन्स जे आहेत शरीराचे, कंपन आहेत, त्या कंपनामधून तो बोध होतो. आनंदी असणारा मनुष्य, त्याला आनंद सांगावा लागत नाही. आनंद त्याच्या बॉडी लँग्वेजमधून, शारीरिक हालचालीमधून व्यक्त होतो. आनंद तिच्या सहवासामधल्या कंपनामधून व्यक्त होतो, तो दुसऱ्याला जाणवतो. हे बरोबर आहे. त्यामुळं काया वाचा मन अशा 3 प्रकारे मनुष्य जी काही हालचाल करतो त्या हालचालीचे परिणाम होतात. एक तर सुखकारक किंवा दुःखकारक, आणि कमजोर हालचाली असतील तर सुख आणि दुःख नाही, अशा त्रयस्थ पद्धतीची ती परिणामाची पद्धती असते. काही लक्षात आलं? हे शास्त्र बुद्धानं शिकवलेलं आहे. कर्म बुद्धानं असं म्हटलेलं आहे. आणि या कर्माप्रमाणे सारं मनुष्याचं जीवन चालत असतं. ते रथाचं चाक ज्याप्रमाणे आणीवरती फिरत असतं त्याप्रमाणे ह्या कर्म करण्यामधून माणसाचं जीवन चालत असतं. म्हणून म्हटलं आहे कम्मना वत्तती लोको कम्मना वत्तती प्रजा, की कर्मामुळं ही प्रजा चालते आहे, जीवनमान जगते आहे.
कर्मामुळं ह्या लोकाचं चालचलन चालू आहे, ह्या जगाचं चालचलन चालू आहे. काही लक्षात आलं? हा इतका वैज्ञानिक, इतका सत्य सिद्धांत बुद्धानं शिकवला कर्माचा, आणि ब्राह्मणांनी त्या सिद्धांताची पूर्णपणे वाट लावली, तो प्रदूषित केला, त्याच्यामध्ये भेसळ केली, तो हो निष्काम ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणारा मनुष्य हा अज्ञानामध्ये जगतो. आज भारतामध्ये जातीला मानणारे लोक किती आहेत? किती आहेत? जातीला मानण्याचा संबंध येतोच कुठं? बुद्धांत म्हटलं ते फक्त संज्ञा आहे, फक्त कल्पना आहे. पण त्या कल्पनेचा मनुष्य गुलाम झालेला आहे पहा. आणि विशेषतः आपल्या देशामध्ये सर्वात जास्त गुलामगिरी ती आहे, कल्पनेची गुलामगिरी, जात. मग तुम्ही किती युक्तिवाद करा, बुद्धिमान लोक युक्तिवाद करतात, अरे जात जर माणसाला जन्मानंच लाभते तर जगामध्ये जाती व्यवस्था का नाही? सांगतात ना लोक, बोलतात ना. एवढं बोललं तरी जात मानणाऱ्याला ते पटतं का? नाही. तो आपला एरे माझ्या मागल्या त्याच वर्तुळामध्ये वावरत राहतो. ही वस्तुस्थिती आहे ना. का पटत नाही? का पटत नाही? फार मोठा प्रश्न आहे, फार अवघड प्रश्न आहे तो. का पटत नाही? ते न पटण्याचं कारण त्या गीतेमध्ये आलेलं आहे. गीतेनं काय समजूत रुजवली? हे सारं त्यानं केलं. वरती कोण आहे मला माहीत नाही, असं लोक बोलतात. हे सारं देवानं केलं. म्हणून जोपर्यंत मनुष्य देवाला मानतो, विशेषतः जोपर्यंत भारतीय मनुष्य देवाला मानतो, तोपर्यंत तो जातीच्या गुलामगिरीमधून सुटू शकत नाही. फार मोठं विधान केलेलं आहे मी. काही लक्षात आपल्याला? जोपर्यंत हा समाज देवाला मानत राहील, देवी देवतांना मानत राहील, तोपर्यंत तो निखळ वैज्ञानिक सत्य जे आहे ते स्वीकारू शकत नाही. म्हणून हायली क्वालिफाईड माणसंसुद्धा आपणाला जातीचे गुलाम झालेले दिसतात, जातीला मानणारे दिसतात. आणि बौद्ध म्हणणारे काही कमी नाहीत. तेही आपल्या परिमाणात जे मानायचं ते मानतातच. काही लक्षात आलं? मग आता बौद्ध झालो असं तरी कसं म्हणायचं? घोटाळाच आहे सारा. बौद्ध बनणं अवघड आहे, बौद्ध बनणं कठीण आहे. बौद्ध बनणारा मनुष्य पराक्रमी असतो, शूर असतो, आणि त्याचं शूरत्व, त्याचा पराक्रम प्रगट होतो तो प्रथमतः ईश्वराला नाकारण्यामध्ये. आणि जे सत्य आहे बुद्धानं सांगितले ते सत्य अनुभवण्यामध्ये. हात उगारला तर दुःख निर्माण होतं, बुद्धानं सांगितलं. माणसानं विचार केला पाहिजे, खरंच असं होत आहे का? तो माझा अनुभव आहे का? तो मानवजातीचा अनुभव आहे का? आहे ना, मग ते सत्यच आहे, काही झालं तरी मी ते मानणारच. पाठीवरती हात ठेवला सुख निर्माण होतं. तपासलं पाहिजे आपण की खरं आहे की नाही. हा साऱ्या अखिल मानवजातीचा अनुभव असेल तर मला ते मानलं पाहिजे, ते सत्य मानलं पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी करणारा, सुख देणारं दुःख करणारी दुसरी कोणती शक्ती नाही. माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून ते प्रगट होतं आहे. मग जर माझ्या अनुभवातून हे सारं होतं आहे, मला कळतं आहे, तर हे कुठली तरी बाहेरची शक्ती, ईश्वर नावाची शक्ती निर्माण करते, हे कसं काय म्हणायचं? ते खोटं आहे. असं जेव्हा मनुष्य जाणतो तेव्हा तो बौद्ध बनण्याच्या खऱ्या अर्थानं मार्गावरती आलेला असतो. काही लक्षात येतं आपल्याला? या अर्थानं भारतीय बौद्ध झालेले नाहीत. हे आपण जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो समाजच बौद्ध झाला नाही तो ते धम्मक्रांती करेल कसा? आज काय उठसूट म्हणतो बाबासाहेबांची धम्मक्रांती, आम्ही ती करायला निघालो. अरे तू कुठे आहेस ते बघ जरा. तिथे पराक्रमी माणसांची गरज आहे, एऱ्या गाबाळ्याची नाही.
आणि तू आजही येऱ्या गाभाळ्यामध्ये जगतो आहेस. पराक्रम करण्यासाठी जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी तुझ्याजवळ आलेली नाही. ती ही कर्मदृष्टी आहे. जोपर्यंत ही कर्मदृष्टी समजत नाही तोपर्यंत माणसाला दृष्टी लाभ होत नाही. म्हणून बुद्धानं माणसाला काय शिकवलं? बुद्ध ग्रेट म्हणजे ग्रेटच आहेत. बुद्धासारखं कोणी नाही याबद्दल वादच नाही. केवळ मी बौद्ध आहे म्हणून त्या अतिरिक्त श्रद्धेने बोलत नाही. हे अनुभवाच्या बळावरती बोलतो मी. ते अनुभवलं आहे, तसं माझा साक्षात अनुभव आहे म्हणून, अंधश्रद्धा नाही. बुद्ध महानच आहे बाबतीमध्ये. त्यांचा इतकं कोणी महान नाहीच दुसरा. कारण बुद्धानं माणसाच्या कल्याणाचा विचार केला आणि कल्याणाचा विचार करताना बुद्धानं नेमकं जाणलं की याच्या कल्याणाची सुरुवात कुठून होते. काय करायला लावलं त्याला म्हणजे त्याच्या कल्याणाची सुरुवात होईल. का त्याचं त्यालाच करावं लागणार आहे. सुखही तोच निर्माण करतो, दुःखही निर्माण करतोच. त्रयस्थ शक्ती नाही करू शकत. ईश्वर हटाव बाजूला. बुद्धही करू शकत नाही, बुद्धही हटाव. ही बुद्धाची भाषा आहे. बुद्धानं कोणालाही मोक्ष देण्याचं आश्वासन दिलं नाही, कोणाचं चांगलं करण्याचा अनुभव केला नाही. म्हणून कोणी म्हणायचं नाही बुद्ध कृपे करून. बुद्ध नाही कृपा करत कोणावरती. बुद्ध सत्यच आहे की कृपा दुसरी एकमेकावरती करू शकत नाही. तुमचं चांगलं तुम्हीच केलं पाहिजे. चांगलं कसं करायचं एवढंच फार तर सांगता येतं. बुद्धानं सांगण्याचं काम केलं, मार्ग दाखवण्याचं काम केलं. प्रत्यक्ष तुमचं चांगलं करेल, तुम्ही काही करू नका असं काही बोलला नाही. आणि साऱ्या ईश्वरांची भाषा काय? निश्चिंत राहा, काही गडबड करू नका, देवाला माना, त्याच्या इच्छेप्रमाणे जगा. तुम्हाला मोक्ष तोच देणार आहे, तुम्हाला स्वर्ग तोच देणार आहे, तुम्हाला सुख तोच देणार आहे. यामध्ये लोक अडकलेले आहेत ना. परावलंबी, डिपेंडंट, दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं तुम्ही. अशा गोष्टीवरती ज्या गोष्टीची खात्रीच नाही, काही पुरावा नाही, काही आगापिछा नाही, व्यवहारात काही अनुभव नाही, तरी तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता. काही लक्षात येतं आपल्याला. म्हणून बुद्धानं कर्मसिद्धांत सांगितला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. बाबा कर्माप्रमाणे तुझं काय बरं वाईट व्हायचं आहे ते माझ्या हातात काही नाही. हां, आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते कर्म कसं करायचं ते मात्र मी तुला सांगू शकतो, ते मात्र मी तुला देऊ शकतो. ते तू घेतलंस आणि तसं केलंस तर तुझं कल्याण झालं म्हणून समजायचं. त्याला मीही साक्षीदार आहे, मी पुरावा आहे, कारण मी तसंच कल्याण साधलेलं आहे. यापेक्षा जास्त बुद्धानं पुढे काही सांगितलेलं नाही. म्हणून बुद्ध वचनामध्ये खोटेपणा नाही, जो देवाच्या वचनामध्ये खोटेपणा आहे. ईश्वराच्या नावानं सांगितली जाणारी म्हणून जास्तीत जास्त बाबी गोष्टी खोट्या आहेत, आश्वासनं आहेत, आशा आहे, माणसाच्या लोभाला घातलेलं खतपाणी आहे आणि त्याला नको ते करायला लावून त्याचं जीवन बर्बाद करण्यासाठी केलेली ती युक्ती आहे. हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून बुद्धानं कर्मकांड नाकारलं. बुद्ध प्रसन्न व्हा म्हणून तुम्ही काय करता? काय करता? कोणालाच माहीत नाही ना. फार तर मग काहीच माहीत नसणारी माणसं काय करतात? अरे आता जुना देव तो सोडून दिला आपण, आता नवीन देव आणला. मग मेणबत्ती लावा, अगरबत्ती लावा, फुलं वाहा, हात जोडा, भगवान आमचं कल्याण कर, भगवान आमचं कल्याण कर, असं काहीतरी म्हणा. म्हणजे जे करत होते पूर्वी तेच करा. झाली यांची बुद्धपूजा. असे प्रकार लोक करतात. आणि काही जरा हुशार आहेत. हुशार काय म्हणतात? बुद्ध कुठे पावणारा देव आहे, मग कशाला पाहिजे, घरात नकोच, जुनं आहे आपलं ते असू द्या. कारण तिकडून काही मिळालं तर कुठे सोडा, त्या लोभामध्ये तो अडकलेला आहे. बुद्ध तर काही देत नाही, मिळालं तिकडून तर मिळो म्हणून त्याला ठेवा. म्हणून बौद्ध माणसं दोन्ही करतात आपलं. ही भानगड आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कर्मावरती विश्वास ठेवणं
जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत मनुष्य बौद्ध जीवन मार्गावरती वाटचाल करू शकत नाही. आणि म्हणून बुद्धानं फार हुशारी केली, फार सज्जनता दाखवली आहे. शिकवायला सुरुवात केली त्यांनी माणसाला, बाबा त्याची कुठून कल्याणाची सुरुवात होईल, तर त्याची दृष्टी जर उघडली, त्याला जर नीट कळायला लागलं, त्याला नीट समजायला लागलं, तरच तो पुढे जाऊ शकेल, त्याची प्रगती होईल. कशानं सुख होतं त्याला कळलं पाहिजे, कशानं दुःख होतं त्याला कळलं पाहिजे, काय केल्यानं काय परिणाम होतो त्याला कळलं पाहिजे. त्यामुळं कार्यकारण भाव, कर्म केलं त्याचा परिणाम होतो हे त्याला कळलं पाहिजे. आणि ते कळण्याची विद्या त्याला पहिली शिकवली पाहिजे. ते त्या माणसाच्या कल्याणाकडे टाकलेलं पहिलं पाऊल. आणि म्हणून बुद्धानं आपल्या अष्टांगिक मार्गामध्ये पहिला धडा शिकवला, सम्मादिठ्ठी. काही लक्षात येतं आहे? सम्यक दृष्टी. त्या माणसाचे डोळे उघडले पाहिजेत, त्याला जसंच्या तसं दिसलं पाहिजे. हात उघडला दुःख निर्माण होतं, जसेच्या तसं कळलं पाहिजे. हात पाठीवरती ठेवला सुख निर्माण होतं, जसेच्या तसं कळलं पाहिजे. त्याला कळलं पाहिजे, त्याचे डोळे उघडले पाहिजेत. आणि मग तो तसा वागायला लागला की दुःख निर्माण करणार नाही, सुख निर्माण करण्याच्या मार्गाने तो जाईल आणि त्याचं कल्याण होऊन जाईल. एवढी बुद्धाला खात्री आहे. म्हणून बुद्धाने नेमकं तेच सांगितलं. कृष्णासारखी भाषा वापरली नाही त्या गीतेमध्ये. कृष्णानं भाषा काय वापरली? सर्व धर्मान परित्यज्य मामकेम शरणं व्रज अहम त्वां मुक्ती ददामि मा शुचा. सारं सोड, धर्म कर्म सारं सोड, मला शरण आहे फक्त. मला तू शरणाला की मी तुला मोक्ष दिला, तुझी मुक्ती मी दिली म्हणून. तू काहीच करू नको दुसरं. काय आहे त्याला आगापिछा? काहीही आगापिछा नाही. परंतु स्वार्थी माणसाला तो शॉर्टकट वाटतो. अरे बुद्धाचं एवढं करण्यापेक्षा हा शॉर्टकट चांगला आहे ना, काहीच करायचं नाही. आता जातो शॉर्टकटनं. आता शॉर्टकटनं गेल्यावरती काय होतं आपल्याला माहीत आहे. शॉर्टकट तुम्हाला कुठेतरी खड्ड्यामध्येच टाकतो, तो काही तुमचा उद्धार करत नाही. धोक्याची गोष्ट असते ते. म्हणून बुद्ध ग्रेट आहेत, महान आहे. त्याचं कारण असं की स्वतःला त्यांनी कुठेही माणसावरती लादलं नाही. अरे माझंच ऐक, नाही ऐकलं तर तुला नरकात पाठवेल, नाही भीती घातली, ऐकायचं की नाही तुझी मर्जी. त्याच्यावरती दयाच केली, त्याची इज्जतच केली, त्याचा मानच केला. अरे शेवटी तू मनुष्य आहेत, ऐकायचं नाही, तुझा अधिकार आहे, माझा अधिकार नाही तुझ्यावरती जबरदस्ती करण्याचा. बुद्ध हुकुमशाह बनले नाहीत. काही लक्षात येतं? बुद्धानं प्रत्येक माणसाची किंमत ठेवली. तो किती वाईट असो त्याची मनुष्य म्हणून किंमत केली. माणुसकी तिथे दाखवले बुद्धानं, त्याची इज्जत केलेली आहे. अज्ञान आहे तो त्याचा अधिकार आहे, त्याला शिकवणं हे माझं काम आहे, तेवढं मी करेल. पण त्याचं अज्ञान घालवणं हे माझ्या हातामध्ये नाही. म्हणून बुद्धासारखं प्रामाणिक धर्मोपदेशक, धर्मसंस्थापक, सत्याचा उपदेशक दुसरा कोणीच झालेला नाही. सत्याची इमानदारी बुद्धाची पहिल्यापासून दिसते, जाणण्यामध्ये दिसते, दुसऱ्याला सांगण्यामध्ये दिसते. आणि हे सांगणं एवढंच आपलं कर्तव्य आहे, त्याच्या मोबदल्यामध्ये आपण काही घेऊ शकत नाही हेही जाणून बुद्ध त्या साऱ्यापासून लिप्त राहतात. ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते. काही लक्षात येतं आपल्याला? बुद्धासारखी निरीक्षता, त्रयस्थता, स्वतंत्रता आणि प्रत्येक मानवाच्याबद्दल, प्रत्येक प्राण्याच्याबद्दल असणारी आत्मीयता कुठेही पाहायला मिळत नाही. बुद्धाच्याबद्दल ही श्रद्धा निर्माण व्हावी लागते. 24 तास बुद्धाचा विचार मनाला जखडून ठेवण्यास सक्षम बनावा लागतो. त्याला म्हणतात श्रद्धा. ही श्रद्धा जोपर्यंत जागत नाही तोपर्यंत बौद्ध बनता येत नाही. आणि बुद्धाने जो कर्माचा सिद्धांत सांगितला आहे, ज्यावरती आपण प्रामुख्याने विचार करतो आहे, हा कर्माचा सिद्धांत जो पण आकलन होत नाही आणि त्या जिद्दीनं आपण त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत बौद्ध बनता येत नाही.
बाबासाहेबांनी आपल्या परीनं किती प्रयत्न केलेले आहेत पहा. एवढं सांगितलं पण या वरच्या सूत्रामधून ते कळत नाही. त्यामध्ये इतकं खोलात जावं लागतं. त्या परिस्थितीला लक्षात घेऊन त्याचा सारांश त्यांनी इथे मांडलेला आहे. ती परिस्थितीच आपल्याला कळली नाही तर बाबासाहेब कळणं मुश्किल आहे. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे. आणि मग बाबासाहेब पुढे काय म्हणतात ते बघूया. हिंदूंनी आणखी एक चालाकी केली की कर्म कोण करतो? मनुष्य करतो का? नाही, त्याचा आत्मा करतो. मग तिथे नसणारा एक आणखी एलिमेंट त्याच्यामध्ये त्यांनी भरला कल्पनेनंच. मनुष्य नुसता मनुष्य नाही, त्याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून झाला मनुष्य आणखी पागल. आत्मा करतो. आता दुसरी गोष्ट त्यांनी काय म्हणली, कर्म तुला तर दुःख होतं आहे, वेडा आहेस की शहाणा आहेस, मागच्या जन्मात केलं होतं ते आता भोगतोयस का? त्यामुळं काही उपयोगाचं नाही. देवाला मान, पूजा अर्चा कर, दुःखही भोगत राहा, कारण ते मागच्या जन्माचं आहे ना, ते भोगल्याशिवाय संपत नाही. पण पुढे व्हायला नको म्हणून देवाला मान. म्हणजे त्यांनी देवाचा अक्षरशः माणसाला गुलाम करून टाकला, एवढा घट्ट बांधून टाकला की त्याला सुटायला जागाच नाही. म्हणून आत्म्याची कल्पना पुढे मांडलेली आहे. तिसरी गोष्ट की माणसानं आपल्या कर्माचा त्याच्यावरती परिणाम होतो, पण जास्त परिणाम आत्म्यावरती होतो. ही तिसरी गोष्ट मांडली. आणि आत्म्याच्या संस्कारामुळं मनुष्य सुखदुःखाचं जीवन भोगतो. म्हणून त्याच्या आत्म्याच्या त्या पूर्वीच्या कर्मापासून त्याची सुटका नाही. म्हणून आज कोण गरीब आहे, त्याचे पूर्वीचं कर्म आहे म्हणून तो गरीब राहिलेला आहे. आणि मग त्याला त्यांनी जोडून टाकलं दुसरं की तुमच्या पाप पुण्याप्रमाणे तुमचं नशीब घडतं. ही आणखी एक भानगड आणली, नशीब. आता नशिबातच नाही तर काय करणार? म्हणजे माणसाला इतका त्यांनी अगोदर डांबून ठेवला आणि पुढे त्याच्या मनामध्ये काहीतरी करण्याची उर्मी असेल ती गार करून टाकली. आता नशिबातच नाही तर काय होणार? म्हणून प्रवास करत असताना कधी कधी मला त्या ट्रकवरती लिहिलेलं वाचायला मिळतं. आपणही वाचलं असेल, समय से पहिले और भाग्य से ज़्यादा. वाचले ना? किसी को कुछ मिलता नाही. संपला, मनुष्य संपला, मनुष्य संपला. बुद्धाने जर आत्ता केलं तर होतं, त्याची करण्याची क्षमता मारून टाकली. समय से पहिले, आता केव्हा करायचं, कुठला समय, पत्ता नाही त्याचा. और भाग्य से ज़्यादा, आता भाग्यात किती त्याचाही पत्ता नाही. म्हणजे तो पूर्णपणे खचून जातो. अशा तऱ्हेनं माणसाचं खच्चीकरण करण्याचं तत्त्वज्ञान हिंदू धर्माने या देशामध्ये रुजवलेलं आहे. हिंदू धर्म माणसाचं खच्चीकरणाचा धर्म आहे. हिंदू धर्म माणसाच्या खच्चीकरणाचा धर्म आहे. बुद्ध धर्म त्याच्या उद्धाराचा मार्ग आहे. हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जाणलं बाबासाहेबांनी आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्ध धर्माशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही. भारत बौद्धमय झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. काही लक्षात येतं? एवढा सखोल विचार त्यांच्या या कार्याच्या पाठीमागे होता. कोणाला कळतोय आज तो सांगा? बाबासाहेबांच्या नावानं कार्य करणारं, त्यांच्या धम्मक्रांतीचं कार्य करणारे, समाजाच्या उद्धाराचे कार्य करणारे सारे बुद्ध धर्मापासून कोसो दूर आहेत. कोणाला बुद्ध धर्माशी काही घेणं देणं नाही. तुम्हीच बदललं नाही, तुम्हीच हे जाणलं नाही, तुम्हीच त्याप्रमाणे केलं नाही तर तुमच्या हातून कोणाचं काहीही कल्याण होणार नाही. ही इतकी सरळ सरळ गोष्ट आहे.
तर आज बाबासाहेबांचा विचारसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तो समजून घ्यायला कोणी तयार नाही. पुढे बाबासाहेब काय म्हणतात की आत्म्याला यांनी मानल्यामुळं झालं काय, ब्राह्मणी सिद्धांतामुळं कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते, म्हणजे त्याचं भाग्य ठरतं. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. ब्राह्मणांनी जे शिकवलं आहे ते बुद्धाच्या शिकवणीच्या विरोधात आहे. कसं विरोधात आहे ते मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे असं स्पष्ट केलं नाही तर एवढं बाबासाहेबांचं वाक्य वाचून कोणाला काय कळणार आहे सांगा मला? काय कळणार आहे? बुद्ध आणि त्याचा धम्म कळत नाही वाचून, याचं कारण हे आहे की त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत ज्या स्पष्ट करून पुढे सांगाव्या लागतात. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे म्हणजे केवळ मूर्खपणा होय. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. काही लक्षात आलं? मायाजाळ आहे. हिंदूंचा कर्मसिद्धांत आमच्या डोक्यात बसलेला आहे. इथल्या हा संस्कृतीमध्ये आम्ही वाढतो आणि काय आमच्या कानावरती तेच पडतं की मनुष्य कर्म करतो, त्याच्या आत्म्यावरती परिणाम होतात, तो आत्मा दुसरा जन्म घेतो, त्यावरती झालेल्या परिणामामुळे त्याला तसं वागावंच लागतं, जगावंच लागतो. कुणी रागीट आहे का? आत्म्यावरती परिणाम झाला. अशा प्रकारे मनुष्याच्या गुलामगिरीचा सिद्धांत ईश्वर आणि आत्मा ह्या दोन कल्पनांना धरून ब्राह्मणांनी निर्माण केला आणि त्या प्रभावाखाली भारतीय माणसं जगतात. म्हणून बुद्ध समजणं सुद्धा त्यांना कठीण जातं. बुद्ध आपला आहे असं म्हणण्याची सुद्धा हिंमत येत नाही. या देशात जन्मलेला हा महापुरुष, या देशात जन्मलेला, या देशातल्या किती लोकांना आपला वाटतो सांगा मला? किती लोकांना आपला वाटतो? अज्ञान किती भयंकर असू शकतं त्याचा हा पुरावा आहे. आणि या भयंकर अज्ञानामध्ये ब्राह्मणांनी या देशाला जखडून ठेवलेलं आहे. त्या ब्राह्मणशाहीच्या त्या गुलामगिरीतून मुक्त होणं हे इथल्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी आवश्यक आहे. जोपर्यंत ही मुक्ती लाभत नाही तोपर्यंत तुम्ही या देशामधल्या कुठल्याही सुधारणेसाठी काही खास योगदान देऊ शकत नाही आणि आजचे दिन तर कधी आणू शकत नाही. शंकाच नाही त्याबद्दल. तर अशा पद्धतीनं कर्मसिद्धांताबद्दलचा हा थोडासा विचार आपण लक्षात ठेवायचा आणि आपण याच्यातून आणखी पुढे जाणार आहोत. तो विषय आपण पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ. आता काही तेवढा आपला वेळ नाही आणि तोही विषय फार मजेशीर आहे. विषयाचं नावच आहे गतकर्माचा भविष्य जन्मावरती परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? मागचं पाप मी आता भोगतो, मागचं पुण्य आज मला हा लाभ देत आहे असं बुद्ध मानतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ब्राह्मणांनी ते शिकवलेलं आहे. म्हणून पुढचा हा विषयसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. जितका हा स्पष्ट करता येईल तेवढा मी प्रयत्न करेल, परंतु आपणही तो समजून घेण्याचा नीट प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर सध्या आपल्याला बुद्धाच्या ह्या कम्म सिद्धांतावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि तो कम्म सिद्धांत बुद्धाने अशा पद्धतीने मांडला आहे. सब्बे सत्ता कम्मस्सका. प्रत्येक प्राणी मात्र आपल्या कर्माशी बांधीला आहे, कर्माशी निगडीत आहे. त्याचं जीवन त्या कर्मामुळंच घडतं. म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे? सब्बे सत्ता कम्मस्सका. कम्म दायादा कम्म योनी.
तो जे कर्म करतो त्याचाच वारस बनतो. जे कर्म त्यानं केलेलं आहे त्या कर्मच त्याच्या जन्मास कारणीभूत होतं. कम्म दायदा कम्म इंदू कम्म बंधू कम्म पतिसरणा. त्याचं कर्मच बंधूसारखं त्याच्याबरोबर राहतं आणि त्याचा अंतसुद्धा त्या कर्माला अनुसरच होतो. त्याला कर्माला शरणच जावं लागतं. यम कम्मं करी सती कल्याणम व पापकम वा. तो ज्या प्रकारचं कर्म करेल, कल्याण करणारं करेल किंवा पाप निर्माण होणारं करेल. यम कम्मं करी सती कल्याणम व पापकम वा तस्स दायादा भविसंती. तो त्याच कर्माचा वारस होतो. पाप केलं पापाचा वारस होतो, पुण्य केलं पुण्याचा वारस होतो. म्हणून सुखकारक केलं सुखाचा वारस होतो, दुःखकार केलं दुःखाचा वारस होतो. त्यामधून त्याची सुटका नाही. हात उगारला दुःखाचा वारस होतो. मग असे आपण बघितलं, डोक्यामध्ये दुःख निर्माण होतं, तुमच्या कृतीमधून दुःख निर्माण होतं. इतकंच नाही तर ते दुसऱ्यालाही बाधतं, दुसऱ्यालाही जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. पाठीवरती हात ठेवला, पुण्यकर्म केलं, सुख केलं, तुमची मानसिकता सुखकारक होते, आतमध्येही सुख निर्माण होतं आणि तुमच्या त्या करण्यामुळं कर्मामुळं दुसऱ्यालाही सुख लाभतं, त्याच्यापर्यंत सुख पोचतं. हा मुख्य सिद्धांत आहे. या परिणामापासून, या वारशापासून मनुष्य स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. त्यामुळे ही बुद्धाने जी सांगितलेली सच्चाई आहे कर्मसिद्धांताची, ती आपण सर्वांनी प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडवायचा प्रयत्न केला पाहिजे असं निश्चितपणे आपण ठरवलं पाहिजे. असा निश्चय करावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय भीम.